95 जे पेन्शन धारक आहेत या पेन्शन धारकांसाठी मी परवा एक व्हिडिओ पोस्ट केला होता। या व्हिडिओमध्ये श्रम मंत्रालयामध्ये 12 सप्टेंबरला काय निर्णय झाला याबद्दलची माहिती, याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये दिली होती। आणि या व्हिडिओच्या खाली बऱ्याच साऱ्या कमेंट्स ईपीएस पेन्शनधारक आहेत, जे आदरणीय ईपीएस पेन्शनधारक आहेत, कारण ते आदरणीय आहेत, ज्येष्ठ आहेत, म्हणून त्यांच्यासाठी आदरणीय जे ईपीएस पेन्शनधारक आहेत या पेन्शनधारकांनी बऱ्याच कमेंट सांगितल्या होत्या। त्या कमेंटची उत्तरे पण आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणारच आहोत। परंतु मार्च पासून खरं तर या ईपीएस 95 योजनेत जी पेन्शन आहे या पेन्शन बाबतचा मुद्दा उचलून धरला आहे। मार्च पासून काय काय घडामोडी झाल्या, ते ऑक्टोबर मध्ये कोणता निर्णय होणार आहे याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। ऑक्टोबर मध्ये 12 आणि 13 ऑक्टोबरला कोणता निर्णय होणार आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण सर्व इन्फॉर्मेशन आपण काढलेली आहे आणि सर्व इन्फॉर्मेशन या एकाच व्हिडिओमधून तुम्हाला समजणार आहे। व्हिडिओ जरा लॉंग होईल, परंतु तुम्हाला या एकाच व्हिडिओमधून अगदी मार्च पासून ऑक्टोबर मध्ये होणारा निर्णय जो आहे या निर्णयाबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि ईपीएस 95 च्या प्रत्येक अपडेटसाठी, प्रत्येक महिन्यातल्या अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करून त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे ज्या ज्या वेळी तुमचं अपडेट येईल त्या त्यावेळी तुम्हाला सर्वात पहिलं नोटिफिकेशन येत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर आता आपण पाहूयात की मार्च पासून अगदी ऑक्टोबर पर्यंत होणारे निर्णय काय काय आहेत, म्हणजे मार्च पासून ऑगस्ट पर्यंत, ऑगस्ट पासून 12 सप्टेंबर पर्यंत काय निर्णय झाला ईपीएस 95 पेन्शन धारकांसाठी, आणि आता ऑक्टोबर मध्ये कोणता निर्णय होणार आहे ते आपण पाहणार आहोत। सर्वात पहिल्यांदा आपण पाहूयात मार्च मध्ये संसदेत घेण्यात आलेले निर्णय किंवा ईपीएस 95 बद्दल काय काय चर्चा झाली सर्वात आधी पाहूयात। तर आता मी थोडक्यात थोडे मुद्दे लिहून काढले आहेत। मार्च 2025 म्हणजे 31 मार्च 2025 पर्यंत 81,48,490 जे पेन्शनधारक आहेत पैकी फक्त 53,541 पेन्शनधारक म्हणजेच 0.65 म्हणजे 0.65% लोकच फक्त 6,000 पेक्षा अधिक पेन्शन घेत आहेत। हे याचा आढावा 31 मार्च पर्यंत पेन्शनधारक जे आहेत ईपीएस 95 पेन्शनधारक आहेत यांचा आढावा घेण्यात आला आहे आणि तो आकडा हा आहे, फक्त 0.65% लोक 6,000 पेक्षा अधिक पेन्शन घेत आहेत। हे कोणी सांगितलं आहे, तर ज्या कामगार आणि रोजगार मंत्री आहेत शोभा करंदलाजे यांनी राज्यसभेच्या संसदेत बोलताना हे सांगितलं। त्यानंतर 1,500 पेक्षा कमी पेन्शन मिळणाऱ्यांची संख्या होती 49,15,416 म्हणजे 31 मार्च 2025 पर्यंत हे रेकॉर्ड आहे। त्यानंतर 4,000 पेक्षा कमी जे पेन्शन घेणारे आहेत त्यांची संख्या होती 78,69,560 इतकी कोणाची संख्या होती, तर 4,000 पेक्षा कमी जे पेन्शन घेतात। म्हणजे यामध्ये बघा, हायर पेन्शन सगळ्यात जास्त पेन्शन किती मिळते, 6,000 पेन्शन मिळते। 6,000 हायर पेन्शनवाले जे आहेत त्यांना 6,000 पेन्शन मिळते आणि त्याची फक्त संख्या 0.65% आहे, म्हणजे फक्त 53,541 लोकांनाच एवढी पेन्शन मिळते। 1,000 पेक्षा कमी म्हणजेच 1,000 पेन्शन मिळणारे सुद्धा भरपूर आहेत आणि त्यांची संख्या सुद्धा मी तुम्हाला आता सांगितली 49,15,416 म्हणजे जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त लोक आहेत। 4,000 पेक्षा कमी पेन्शन मिळणाऱ्यांची संख्या सुद्धा जास्तीत जास्त संख्या आहे 78,69,560 इतकी मोठी संख्या आहे। म्हणजे फक्त 0.65 म्हणजे 0.65% लोकांनाच 6,000 पेन्शन मिळते, त्यापेक्षा वरही नाही। म्हणजे इतकी मोठी संख्या आहे की ज्यांना 1,500, 2,000 किंवा बऱ्याच जणांना, निम्म्यापेक्षा जास्त जणांना फक्त 1,000 पेन्शन मिळत आहे। आणि या 1,000 पेन्शनमध्ये काहीच होत नाही असं बऱ्याच पेन्शनधारकांच्या कमेंट्स आहेत आणि या कमेंट्स सुद्धा तितक्याच बरोबर आहेत, कारण आता सध्या इतकी महागाई वाढली आहे आणि या महागाईच्या काळात या पेन्शनधारकांना 1,000 पेन्शननं
काहीच होत नाही। आणि हे तुमचे मुद्दे, सर्व जे तुमचे मुद्दे आहेत ते कामगार आणि रोजगार मंत्री शोभा करंदलाजे यांनी राज्यसभेत मांडले सुद्धा होते, संसदेत सुद्धा हे मुद्दे मांडले होते, परंतु त्यावेळी सरकारने काहीच उत्तर दिले नाही। त्यानंतर ऑगस्टमध्ये दिल्लीमध्ये तुमच्याच म्हणजे EPS 95 जे पेन्शनधारक आहेत यांचे कमांड यांचे जे अध्यक्षतेखाली एक आंदोलन करण्यात आलं होतं दिल्लीमध्ये 5 आणि 6 तारखेला। त्यानंतर 5 आणि 6 तारखेला आंदोलन केल्यामुळे याच पार्श्वभूमीवरती 16 ऑगस्टला माननीय मंत्र्यांनी मंत्रालयामध्ये माननीय कमांडर अशोक राऊत आणि बाकीचे जे टीम आहेत 11 जणांची टीम आहे, त्यामध्ये महाराष्ट्राचे विजय पाटील सुद्धा आहेत, यांना सर्वांना मंत्रालयामध्ये बोलवलं होतं आणि त्यावेळी याची चर्चा सुद्धा करण्यात आलेली होती। आता ते का बोलवलं, आंदोलन झालं त्यानंतर 1-2 मीटिंग सुद्धा फक्त EPS 95 लोकांच्या जे पेन्शनधारक आहेत त्यांच्या झाल्या, त्यानंतर त्यांना बोलवण्यात आलं, कारण हे दिल्लीमध्ये आंदोलन झालं होतं त्यामुळे बोलवण्यात आलं होतं। आणि त्यावेळी माननीय अशोक राऊत आणि त्यांच्या टीमने काही मुद्दे मांडले होते, त्यामध्ये 3 मुद्दे होते। प्रत्येक व्हिडिओमध्ये मुद्दे सांगत आहे तुम्हाला। मागच्या मी 2 ते 3 व्हिडिओ EPS 95 बद्दल मी पोस्ट केले, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे मुद्दे सांगितले होते। सर्वच जवळजवळ 99% लोकांचे EPS 95 पेन्शनधारक आहेत त्यांचे सर्वांचेच हेच मुद्दे आहेत की EPS 95 जी पेन्शन आहे ती आम्हाला वाढवून 7,500 करावी। ज्यांची 6,000 सध्या पेन्शन आहे त्यांनी तर 9,000ची मागणी केलेली आहे, त्यामुळे ती वाढवून 7,500 करावी म्हणजे 7,500 रुपये करावी। त्यानंतर DA म्हणजे महागाई भत्ता सुद्धा वाढवावा आणि त्यामध्ये ही अट आपल्या टीमकडून घालण्यात आलेली आहे की जसजशी महागाई वाढेल तसतसा पुन्हा महागाई भत्ता सुद्धा वाढवा म्हणजे DA वाढावा। आणि तिसरी मेडिकल कन्सेशन म्हणजे फिक्स्ड मेडिकल कन्सेशन असावं, हा तिसरा मुद्दा ठेवण्यात आला होता। त्यावेळी मंत्र्यांनी उत्तर दिलेलं होतं की आतापर्यंत हे जे EPS 95 पेन्शनधारक आहेत यांचा मुद्दा घेण्यात आलेला नव्हता, परंतु आंदोलन मीटिंग झाल्यामुळे किंवा संसदेत शोभा यांनी तुमचे जे प्रश्न आहेत ते मांडल्यामुळे तुमचा जे मुद्दे आहेत ते सरकारच्या विचाराधीन आहेत असं म्हणण्यात आलं होतं। परंतु एखादा जर निर्णय घ्यायचा असेल तर इतकी पेन्शन वाढवायची असेल तर देशाच्या बजेटचा विचार करावा लागतो आणि हाच विचार करण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 स्टेप करावे लागणार आहेत। तुम्हाला पहिल्यांदा श्रम मंत्रालयातील मंत्र्यांबरोबर मीटिंग करावी लागणार, नंतर श्रम मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांबरोबर मीटिंग करावी लागणार आहे, श्रम अधिकारी असतात त्यांच्याबरोबर मीटिंग करावी लागणार। त्यानंतर तुम्हाला जे फायनान्शियल मंत्री आहेत फायनान्शियल मंत्र्यांबरोबर मीटिंग होणार, तुमच्या टीमची किंवा ज्या समित्या नेमल्या आहेत त्या समित्यांची, आणि त्यानंतर फायनान्शियल अधिकाऱ्यांबरोबर मीटिंग होऊन फायनल बजेट देशाचं ठरवून मगच तुमचा हा निर्णय घेण्यात येईल असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं। आणि त्यानंतर 12 सप्टेंबरला परवा 12 सप्टेंबरला मी व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला आहे। श्रम मंत्रालयामध्ये ही मीटिंग झाली, परंतु त्यामध्ये सुद्धा टाळाटाळ केल्याचं दिसत आहे। पुढच्या काही स्टेप सांगण्यात आला, मी आता ज्या स्टेप सांगितल्या त्या स्टेप यानंतर तुमची मीटिंग ही श्रम अधिकाऱ्यांबरोबर होईल असं सांगण्यात आलेलं आहे। आता ही मीटिंग 12 ऑक्टोबर किंवा 13 ऑक्टोबरला होण्याची दाट शक्यता आहे, कारण बऱ्याच तज्ज्ञांद्वारे किंवा जे मीडियाद्वारे मी जो अभ्यास केला तो मीडिया सेल किंवा मीडिया रिपोर्ट आहेत किंवा तज्ज्ञाच्या तोंडून असं ऐकायला मिळतं की 12 आणि 13 ऑक्टोबरला तुमची श्रम अधिकाऱ्यांबरोबर म्हणजेच आपल्या EPS 95 टीमची मीटिंग होऊन तिथून पुढचा निर्णय हा ठरणार आहे। परंतु यातील सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे जी तज्ज्ञांकडून सांगण्यात आली, कारण तज्ज्ञांनी सांगितलेल्या बऱ्याच अपडेट या अगोदर खऱ्या झालेल्या आहेत, कारण ही तज्ज्ञांनी सांगितलेल्या अपडेट असतात त्या अभ्यास करून सांगितलेल्या अपडेट असतात, त्यांना वरील हालचाली माहीत असतात, म्हणजे संसदेत काय चालू आहे, सरकारमध्ये काय चालू आहे सध्या EPS 95 पेन्शन संदर्भात, आणि त्यांनी अभ्यास करूनच दिलेले हे अपडेट असतात। कारण एखाद्या मीडियासमोर अपडेट द्यायचं म्हटलं तर तज्ज्ञांना अभ्यास करूनच द्यावं लागतं आणि तेच त्यांनी केलेलं आहे। त्यांनी अपडेट दिलेला आहे की EPS 95 जे पेन्शनधारक आहेत त्यांना ऑक्टोबर पासून 2,500 ते 3,000 पेन्शन ही होऊ शकते। ऑक्टोबर पासून EPS 95 जे पेन्शनधारक आहेत त्या पेन्शनधारकांना 2,500 ते 3,000 रुपये पेन्शन
होण्याची दाट शक्यता 99% गॅरंटी ही काही तज्ज्ञांनी दिलेली आहे। आता आपल्याला वाट पाहावी लागेल की EPS 95 पेन्शनधारकांना किती पेन्शन करतात। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती 2,500 ते 3,000 पेन्शन काहीच नाही, कारण EPS 95 पेन्शन अंतर्गत येणारे सर्व जे मेंबर्स आहेत, जे पेन्शनधारक आहेत, ते जवळजवळ ज्येष्ठ नागरिक आहेत, कारण ज्येष्ठ नागरिकांनाच ही पेन्शन मिळते। ज्येष्ठ नागरिकच आहेत आणि ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आर्थिक असेल, मानसिक असेल, सामाजिक असेल, सर्व स्थान हा त्या ज्येष्ठ नागरिकांवर असतो, कारण आयुष्यभर कमावलेली सर्व संपत्ती ही मुलांच्या स्वाधीन केलेली असते। काहींनी केली नसेल, परंतु काहींनी केलेले असते आणि आजकालची मुले अशी असतात की आई वडिलांना सांभाळायला नको म्हणतात आणि अशा आई वडिलांसाठी 1,000 पेन्शन म्हणजे काहीच नाही आणि हे पैसे तर त्यांचेच आहेत। EPS 95 पेन्शनधारक आहेत, त्यांचेच हे पैसे आहेत। त्यामुळे सरकारला इतका बजेटमध्ये हिशोब लावायची काहीच गरज पडणार नाही, कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचेच पैसे त्यांना द्यायचे आहेत। त्यामुळे सरकारला इतकं बजेटमध्ये हिशोब करावा, म्हणजे बजेट करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। परंतु हा लढा खूप दिवसापासून EPS 95 पेन्शनधारकांचा आहे आणि त्या लढ्याला कुठेतरी फुल स्टॉप मिळावा म्हणून सरकारने येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये जो 12 आणि 13 तारखेच्या मीटिंग आहे ऑक्टोबरला, त्या मीटिंगमध्ये फुल आणि फायनल काहीतरी डिसिजन घ्यावा। 2,500 ते 3,000 पेन्शन करूच नये, त्यापेक्षा जास्त पेन्शन, कमीत कमी 6,000 तरी पेन्शन करावी, कारण 2,500 ते 3,000 मध्ये काहीच होत नाही। कारण आणि त्यामध्ये दुसऱ्या दोन मागण्या सुद्धा फिक्स कराव्या। कमीत कमी मेडिकल कन्सेशन तरी द्यावं, फिक्स्ड मेडिकल कन्सेशन तरी करावं, कारण सध्या जे पेन्शनधारक आहेत, EPS 95 पेन्शनधारक आहेत, त्यांना खूप महत्त्वाची गरज असणारी आहे, ती म्हणजे मेडिकल इमर्जन्सी। मेडिकल कन्सेशन करणं त्यांना खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे सरकारने हेही त्यांच्या विचाराधीन घ्यावं असं प्रत्येक EPS 95 पेन्शनधारक आहेत त्यांचं म्हणणं आहे। तुमचं म्हणजे तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल, EPS 95 पेन्शनधारक असाल, तर तुम्ही सुद्धा तुमचं म्हणणं यावरती काय आहे तुम्ही कमेंट्समध्ये टाकू शकता, कारण बऱ्याच EPS 95 पेन्शनधारक मी आतापर्यंत 2 ते 3 व्हिडिओ पोस्ट केले, त्याच्या खाली कमेंट्स टाकले आहेत आणि तेच त्या कमेंट्स अशाच आहेत की आमची पेन्शन वाढावी, मेडिकल कन्सेशन मिळावं किंवा आम्हाला DA आमचा वाढावा, अशाच कमेंट्स आहेत। त्यामुळे EPS 95 जे पेन्शनधारक आहेत त्यांच्यासाठी फक्त या 3च मागण्या आहेत आणि या 3 मागण्या सरकार लवकरच ऑक्टोबरमध्ये पूर्ण करेल असे आपण अपेक्षा करूया। तर तुम्हाला समजलं असेल की मार्च पासून ऑक्टोबर पर्यंत काय काय घडामोडी झालेल्या आहेत, तर तुम्हाला महत्त्वाची अपडेट ही समजलेली आहे। मार्च पासून ऑक्टोबर पर्यंत काय काय घडामोडी झालेल्या आहेत, सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त EPS 95 धारकांपर्यंत शेअर करा, कारण त्यांना ही सर्व माहिती समजली असायला पाहिजे। कारण बऱ्याच मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून यूट्यूबवर चॅनलवरती सांगितलं जात आहे की EPS 95 पेन्शन वाढली आहे, आज वाढणार आहे, उद्या वाढणार आहे, परंतु असं नाही, अजून फायनल निर्णय काहीच झालेला नाही। वाढणार आहे असं सरकारकडून सांगण्यात आलेलं नाही, तज्ज्ञांकडून सांगण्यात आलेलं आहे की ऑक्टोबरमध्ये वाढण्याची शक्यता आहे। सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे की श्रम अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर मीटिंग घ्यायची आहे, परंतु त्यांनी 12 आणि 13 ऑक्टोबरला फिक्स सांगितलेलं नाही। हे सुद्धा तज्ज्ञांची मत आहे की 12 आणि 13 ऑक्टोबरला ही मीटिंग ही होऊ शकते आणि 2,500 ते 3,000 पेन्शन ही वाढू शकते, हे तज्ज्ञांनी सांगितले आहे। आता तज्ज्ञ सुद्धा 99% अभ्यास करूनच सांगतात, त्यामुळे ही खरंही असू शकतं, परंतु 12 आणि 13 ऑक्टोबरला ऑक्टोबरची वाट पाहणं हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि ही अपडेट सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा। तुमचे एखादी काही प्रश्न असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर जरूर दिलं जाईल। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद।